सख्यारे भाग 38. सख्यारे कथेचे सुपर फॅन तुमच्या इच्छेनुसार सुपर थँक्स करू शकता. कोणतेही कंपल्शन नाहीये. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनीच करायचे आहे. वेद आणि जान्हवी खाली हॉलमध्ये येतात. आता जान्हवीची आई, या जावई बापू बसा इथे, वेदला बोलतात. छान सागर संगीत जेवण केलेले असते जान्हवीच्या आईने लेक आणि जावयासाठी. जान्हवीची आई कोणताही क्लेश मनात न ठेवता वेदचा पाहुणचार करत असते. जान्हवी आणि वेद एकमेकांच्या जवळ आजूबाजूच्याच खुर्चीत जेवायला बसतात. वरूनही त्यांच्यासोबत बसतो. आईची जेवण वाढण्याची लगबग चालू असते. जान्हवी उठते आणि आईला मदत करायला लागते. तशी जान्हवीची आई बोलते, जानू तू बस, आज तुमच्या दोघांचा पाहुणचार करायचा आहे मला. जानू तू जावई बापूंच्या बाजूला बस, अशीच मधूनच उठू नकोस, बस बरं इथे. जान्हवी बोलते, अगं आई तू एकटी. मी एकटी कुठे, मालती आहे ना माझ्या मदतीला, तू बसून घे. तशी जान्हवी बसते. वेद शांत बसून माय लेकींचं बोलणं ऐकत असतो. थोड्या वेळानंतर सर्वांची जेवणं आवरतात. वेद हॉलमध्ये सोफ्यावर बसलेला असतो. जान्हवी आणि आई गप्पा मारत असतात. जान्हवीला आईसोबत गप्पा मारत असताना वेद बरोबर परत तिच्या घरी जाण्याचं भान राहत नाही. वेदला बसून बोर होतं. वरुण असतो, पण वरुण पहिल्याच भेटीत वेदसोबत इतकं मनमोकळेपणाने बोलत नव्हता. वेद बोर झाला आहे ते वरुणच्या लक्षात येतं. वरुण आता आईच्या रूममध्ये जाऊन, आई दी तुम्ही इथे मस्त गप्पा मारण्यात दंग झाल्या आहात आणि तिकडे जिजू बोर झाले. तशी जान्हवी अरे देवा बोलते. आता वरुणला विचारते, वरुण चिडले आहेत का रे हे? नाही दी, चेहरा खूप शांत दिसत आहे, पण बोर झालेत असं मला वाटतंय. चल आई, चल पटकन खाली जाऊयात आपण, आता मला निघायला हवं. आई खूप तास उलटून गेलेत आम्हाला इथे येऊन. तशी जान्हवीची आई, वरुण जा जावयांसाठी आणलेली वस्तू घेऊन ये पटकन. वरुण बोलतो, हो आणतो आई. वरुण निघून जातो. हॉलमध्ये सर्वजण एकत्र जमतात. जान्हवीची आई जान्हवीला हळद कुंकू लावून साडी चोळीने ओटी भरते. वरुणने वेदसाठी आणलेली सोन्याची चैन आणि ड्रेस वेदला देतो. अरे वरुण कशाला हे करत बसला, याची काहीच गरज नव्हती. वेद वरुणला बोलतो, अहो जिजू, पद्धत असते, जावयाचा मान असतो हा. मला माहिती आहे तुमच्याकडे सर्व आहे, पण या भेटीत आमचे स्नेह प्रेम आहे. प्लीज ॲक्सेप्ट करा जिजू, नाही म्हणू नका. वेदही मग काहीच बोलत नाही. तोही प्रेमाने वरुणने दिलेली भेट घेतो. आता त्याचं लक्ष त्याच्या जानकडे जाते. आहा, लय भारी दिसत होती त्याची जान. जान्हवीच्या कपाळाला तिच्या आईने हळद कुंकू लावले होते. तिच्या गोऱ्या चेहऱ्याला ते उठून दिसत होतं. जणू काही जान आता चंद्राची कोर दिसत होती. वेद तर तिच्याकडे पाहतच राहतो. वरुण जिजू म्हणून आवाज देतो तेव्हा वेद भानावर येतो. हा वरुण, वेद बोलतो. कशी दिसते माझी दी जिजू? वरुण विचारतो. वेद हसतच, एकदम झकास दिसत आहे तुझी दी. वरुण आणि वेद दोघेही आता एकमेकांकडे पाहून हसत असतात. थोड्या वेळांनी वेद जान्हवीला बोलतो, जान निघायचं का आता तरी? कारण जान्हवी वेदला निघण्याबद्दल काहीच बोलत नव्हती. वेदच्या लक्षात आलं होतं जान्हवीचं माहेराहून पाऊलच निघत नाही ते. म्हणून वेद जान्हवीला निघायचं का ते विचारतो. जान्हवी आता लगेच निघायचं, आणखी थोडा वेळ थांबूयात ना बोलते.
वेद आता पहिल्यांदाच मोठे डोळे काढून जान्हवीकडे पाहू लागला. तशी जान्हवी लगेचच आई येतो ग आम्ही बोलते. पाहिलीत का नवऱ्याची पावर काय असते ते? नजरेनेच बायकोची बत्ती गुल. जान्हवी अहो चला वेदला बोलते. जाताना दोघेही जान्हवीच्या आईच्या पाया पडून नमस्कार करतात. आई अखंड सौभाग्यवती भव लेकीला आशीर्वाद देते. वेदला दोघांनी सुखी राहा म्हणून आशीर्वाद देते. आज कितीतरी वर्षांनी पहिल्यांदाच आपलेपणांनी वेदच्या डोक्यावर आपल्या माणसांनी म्हणजे जान्हवीच्या आईने हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला म्हणून त्याला खूप बरं वाटलं. त्याच्या आतून खूप साऱ्या भावना दाटून आल्या. कोणी लेडीज असती तर तिने रडून मन मोकळे केले असते, पण जेंट्सचं तसं नसतं. वेदनेही त्याच्या भावनांवर लगेचच कंट्रोल केला, पण जान्हवीच्या नजरेतून तिच्या अहोंचा नर्वस झालेला चेहरा सुटला नाही. ती मनातच अहो मी तुमच्या सर्व जखमा माझ्या प्रेमाने भरून काढेन. इतकं भरभरून प्रेम देईन मी तुम्हाला. वेदला तसे पाहून जान्हवीचेही डोळे थोडे पाणावतात. आता दोघेही जाऊ लागतात. जान्हवीची आई लेकीला निरोप देता देताच जानू नीट राहा सासरी. जावई बापूंची काळजी घे. तुझ्याशिवाय कोणी नाही आहे त्यांचं जवळचं. सर्व काही तूच आहेस त्यांच्यासाठी आता. त्यांना दुःख होईल असं काहीच वागू नको आणि अंतरही कधी देऊ नको जानू. कळतंय ना जानू? लक्षात राहील ना तुझ्या मी सांगितलेल्या सर्व गोष्टी? वेदही ऐकत असतो. आई जसं बोलत होती तस तसा जान्हवीचा ऊर दाटून येत होता. शेवटी न राहून ती जाता जाता आईच्या गळ्यात पडतेच. अगं जानू असं रडत नाही बसायचं आता. दोघांनी सुखाने छान संसार करायचा. कशी लक्ष्मीनारायणाची जोडी आहे दोघांची. कोणाची नजर नको लागायला. आणि आई काजळाचा टिक्का जान्हवीच्या कानामागे लावते. जावई बापू काळजी घ्या माझ्या जानूची. जानू तुम्हाला काही बोलली तरी मनावर घेऊ नका. शुभ्र शांत नितळ पाण्यासारखं मन आहे माझ्या जानूचं. ती काही बोलली तरी तिच्यावर राग धरू नका. वेद बोलतो आई तुम्ही काळजी करू नका. ती जान आहे माझी. स्वतःहीपेक्षा जास्त जपेल मी तुमच्या जानूला. आणि वेद जान्हवीला तिच्या आईकडून हाताला पकडून स्वतःकडे घेतो. वरून तिकडे पाहतच नव्हता. खूप हळवा होता तो. त्याचे डोळे त्याची दी चालली म्हणून रडून लाल झाले होते. तो त्याच्या भावना दाखवत नव्हता. तो जरी त्याच्या भावना लपवून ठेवत असला मनातच तरी त्याचा चेहरा त्याचे डोळे सांगत होते त्याची दी चालली म्हणून त्याचा वरुणला किती त्रास होत आहे ते. जान्हवी बोलते वरुण बाळा मी कुठे लांब नाही चालले आहे. इथे मुंबईतच आहे. तुला वाटेल तेव्हा तू तुझ्या दीला भेटायला येऊ शकतोस. वरुण बोलतो हो दी येईन मी. पण तुझ्याशिवाय हे घर खायला उठतं मला. आपण दोघे किती मस्ती करायचो किती खेळायचो दी. आता सर्व बदललं. मागे राहिल्या त्या फक्त तुझ्या आठवणी दी. तुझं लग्न झालं आणि तू सासरी गेली. मी एकटाच राहिलो दी. अरे वरुण तू एकटा कुठे आहेस? आई आहे. ही सर्व आजूबाजूला माणसं आहेत. तू एकटा नाहीस बाळा. काळजी घे तुझी. चल येते मी आता. वेद वरुणला हक करतो. आता जान्हवी आणि वेद निघून जातात. आई आणि वरुण मागून ते जात तोपर्यंत त्यांची आकृती पाहत असतात. ते दोघेही आता कारमध्येच असतात. जान्हवी खूप नाराज असते.
खूप वेळेपासून काहीच बोलत नसते ती. मग वेद, जान, किती अपसेट आहेस तू? काहीच बोलली नाहीस केव्हापासून? मी समजू शकतो तुला तुझ्या माणसांपासून दूर येताना त्रास होत आहे जान. पण तू काळजी करू नकोस. पुन्हा सोडेल मी तुला तुझ्या आईकडे काही दिवसांसाठी. प्लीज आता हॅप्पी राहा ना. अशी सॅड नको होऊस. तुला असं पाहायला मला बरं नाही वाटत. आय एम सॉरी वेद. प्रत्येक वेळी मी माझ्या दुःखात असते. तुमचा विचारच करत नाही. माझ्या अशा वागण्यामुळे तुम्हाला काय त्रास होईल ते. जान्हवी वेदला बोलते. इट्स ओके जान. मी समजू शकतो तुला. प्लीज आता जास्त विचार करू नकोस. ते बोलतच असतात तोपर्यंत वेदची कार त्याच्या बंगल्याबाहेर येऊन थांबते. खूप रात्र झालेली असते. दोघेही कारमधून उतरून आतमध्ये त्यांच्या बंगल्यात जातात. बेडरूममध्ये गेल्यावर वेद पहिला फ्रेश होण्यासाठी जातो. जान्हवीला खूप कंटाळा आलेला असतो. ती तशीच येऊन बेडवर झोपते. तेही ब्लँकेट पूर्ण अंगावर घेऊन. वेद फ्रेश होऊन आल्यावर पाहतो तर जान ब्लँकेट पूर्ण अंगावर घेऊन झोपलेली असते. जान, तू फ्रेशही झाली नाही आणि झोपली? वेद जान्हवीच्या चेहऱ्यावरील ब्लँकेट थोडंसं बाजूला करत बोलतो. पाहतो तर जान झोपलेली असते. तिला शुद्ध नसते. वेद, किती थकली माझी जान. बेडवर पडल्या पडल्या तिला झोप लागली. वेदही आता बेडच्या दुसऱ्या बाजूने झोपतो आणि जान्हवीला त्याच्याजवळ ओढून मिठीत घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी वेद लवकर उठून जिमला जातो. वेद उठल्यावर काही वेळांनी जान्हवीला जाग येते. ती झोपेतच वेदच्या बाजूला हात लावून पाहते तर वेद तिथे नसतो. तशी ती ताडकन उठते. वेद गेले की काय ऑफिसला? त्यांनी मला उठवलं का नाही? घड्याळाकडे पाहते तर 7:30 झालेले असतात. ती तशीच त्याच अवतारात खाली किचनमध्ये येते. माई माई माईंना आवाज देते. माई विचारतात, काय झालं जानू? हे गेले का ऑफिसला? जान्हवी माईंना विचारते. जिममध्ये असतील आता वेद सर. या वेळेस ते जिममध्ये असतात. तशी जान्हवी हो का माई बोलते. माई दाखवतात जान्हवीला ते तिकडे त्या बाजूला जिम आहे. जा तिकडे वेद सर असतील. तशी जान्हवी पटापट पावलं टाकत जाते. पाहते तर वेद आतमध्ये जिम करत असतो. जान्हवी वेदला दरवाजातून वाकून पाहते. वेदच्या अंगावर टी शर्ट नसतो. तो पूर्ण घामाघूम झालेला असतो. जान्हवी त्याला पाहून फ्लॅटच होते. त्याची 6 पॅकवाली छाती पाहतच राहते. जिम करून स्ट्रॉंग बॉडी बनवली होती वेदने. जान्हवी तर त्याची स्ट्रॉंग बॉडी पाहतच राहते. खूपच आकर्षित करत होती त्याची बॉडी ते 6 पॅक तिला त्याच्याकडे. त्यामुळे ती लगेचच तिथून पळतच बेडरूममध्ये जाते. वेदला पाहून बेचैन झालेली असते जान्हवी. खूप हँडसम दिसत होता तो. ती बेडवर येऊन बसलेली तरी उघड्या डोळ्यांसमोरही तोच दिसत होता तिला. तिच्या पूर्ण शरीरभर रोमांच संचारल्यासारखं झालं तिला. ती वेदचाच विचार करत होती. तिकडे वेदला जिम करताना त्याची जान तिथे येऊन गेल्याची चाहूल लागते. जिममध्ये लक्ष लागत नाही त्याचं. तोही तसाच टी शर्ट घालून बेडरूममध्ये येतो. वेदला दरवाजात आलेलं पाहून बेचैन झालेली जान्हवी बेडवरून बाजूला उभी राहते. उगीच स्वतःच्या केसांवरून हात फिरवू लागते. तिला काही बोलायचं देखील कळत नाही. घामाघूम झालेला वेद झपाझप पावलं टाकत जानकडे येतो. खाली जिममध्ये आलेली का तू? वेद जान्हवीला विचारतो.
जान्हवी, अहो ते मी तू बोलणारच तर वेद जानला किस करू लागतो. वेद जानचे ओठ त्याच्या ओठांमध्ये घेतो आणि तिला किस करू लागतो. त्याचे हात आता तिच्या डोक्यातून, केसातून, पाठीवरून फिरू लागलेले. त्यामुळे जान्हवी अंग शहारते. खूप पॅशनेटली वेद जानला किस करू लागलेला. तिचे श्वास जड होतात तेव्हा वेद तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर सर्वत्र किस करू लागतो. त्याचा आवेग वाढला होता. तो जान्हवीच्या ड्रेसची चेन काढू लागला होता, पण त्याला ती काढता जमेना म्हणून थोडा वैतागला वेद. आता जान्हवीच्या सर्वांगावर हात फिरू लागला होता त्याचा. त्यामुळे जान्हवीच्याही पोटात फुलपाखरं डान्स करू लागलेली. जान, हे काढ ना. जान्हवीला वेद तिच्या टॉपची चेन काढायला सांगत होता. दोघेही आता चांगलेच एकमेकात हरवत चालले होते. जान्हवी तिच्या ड्रेसची चेन काढून टाकते. वेद जान्हवीला उचलून बेडवर ठेवतो आणि जान्हवीच्या वर असतो तो आता. वेद जान्हवीला सर्वत्र किस करू लागलेला. त्यामुळे जान्हवीचा श्वास वाढत होता. वेद जान्हवीचा टॉप थोडा खांद्यावरून खाली कमरेपर्यंत घेतो आता. तिच्या वाढलेल्या श्वासामुळे तिचे उरोज त्याला आकर्षित करत होते. वेदही बेभान होऊन त्याच्या जानला किस करत असतो. दोघेही आता एकमेकात हरवत चालले होते. पण कबाब में हड्डी वेदचा फोन तडमडतो दोघांमध्ये. त्याला एक कॉल येतो आणि वेदला कॉल उचलण्यासाठी जान्हवीपासून दूर व्हावे लागते. ऑफिसमधून कॉल असतो आणि वेदला आता ऑफिसला जावं लागणार होतं. तो कॉल कट करून, जान, मला ऑफिसला जायचं आहे, मी फ्रेश होण्यासाठी जातोय. वेद फ्रेश व्हायला जातो. जान्हवीचं मन या क्षणी वेदच्या स्पर्शासाठी अधीन झालेलं असतं. ती अहो बोलतच असते. तिचे शब्द तोंडातून बाहेरही निघालेले नसतात तर वेद फ्रेश व्हायला निघून जातो. म्हणून तिचं मन आता थोडं खट्टू होतं. ती बेडवरून उठून तिचा ड्रेस व्यवस्थित करत तीही फ्रेश व्हायला जाते. वेद पटकन आवरून ऑफिसला जायला निघतो. जान्हवी फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर येते. जान्हवी वेदला, अहो तुम्ही निघालात? थोडं 5 मिनिट थांबा, मी खाली जाऊन तुमच्यासाठी नाश्ता आणते. नाही जान, नको, एवढा वेळ नाही. ऑफिसमध्ये खूप काम आहे, जावं लागेल मला. वेद बोलतो. चल, येतो मी आता. टेक केअर जान बोलत असतो. त्याच्या जानच्या कपाळावर आणि ओठांवर वेद त्याचे ओठ टेकून निघून रूम बाहेर जातो. जान्हवी फक्त जाणाऱ्या वेदला पाहत राहते. आता वेद खूप घाईत असतो त्यामुळे जान्हवीही समजून घेत वेदला काही न बोलता शांत असते. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.